वाढीव घरपट्टीच्या विरोधात आंदोलनाची पहिली ठिणगी कुपवाडमधून पडली असून कुपवाड शहर परिसर संघर्ष समितीने सह्यांची मोहीम सुरू केली आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र यांनी नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देऊन संभाव्य घरपट्टीची आकारणी मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे। वाढीव घरपट्टीच्या नोटिसावर हरकती घेतल्या जात आहेत, त्यावरची सुनावणी करताना नागरिकांना आक्षेप काय घ्यायचा हेच समजत नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कुपवाडमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे। वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देताना कुपवाड शहरातील नागरिकांना कोणत्या सुविधा देण्यात येतात असा सवाल करत कुपवाडकर नागरिकांनी सह्या करून वाढीव घरपट्टीच्या नोटिसाविरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत। यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, कुपवाड विकास सोसायटीचे चेअरमन नरसगोंड पाटील, माजी चेअरमन संजय पाटील संघाचे शफिक बुरान, सूरज कासडीकर, रुपेश मोकाशी, अण्णासाहेब उपाध्ये, राजेंद्र पवार, विलास माळी, नगरसेवक प्रकाश पाटील, सागर खोत, प्रमोद गौंडाचे, समीर मुजावर, दीपक कदम, अमोल कदम, विठ्ठल संकपाळ, रवींद्र पाटील, पैलवान राजेंद्र मैनाबापू पाटील, परवेज मुलानी, प्रकाश वनकडे, माजी उपमहापौर मोहनबापू जाधव, सुनील कवठेकर, अभिजित कोल्हापुरे, प्रवीण कोकरे, शुभम उपाध्ये, आदम पठाण, श्रीकृष्ण कोकरे, महेश निर्मळे, मोहनसिंग राजपूत यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अन्यायकारक घरपट्टीच्या वाढीव नोटिसा संबंधी नगरसेवक गप्प आहेत। घरपट्टी लादण्याचा प्रयत्न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना अनेकांनी सांगितले। वाढीच्या घरासाठी मोहीम आहे। बरोबर नगरसेवकाने चांगलं काम केलेलं आहे या टीमने। या पद्धतीनं जी अन्यायकारक घरपट्टी आपल्या लोकांच्यावर लादलेली आहे, पहिली गोष्ट कुपवाडला महापालिकेत घातलं, नगरपालिकेत घातलं, त्यानंतर महापालिकेत घातलं। कोणत्याही सोयीसुविधा देण्याचं नाव ते महापालिकेचे पदाधिकारी असतील किंवा निवडून गेलेले नगरसेवक असतील ते पद्धतीने काम केलेलंच आहे। फक्त रोडवर आहे म्हणून एक रोड झाला म्हणजे महापालिका झाली असे नव्हे। आपल्या भागातल्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पहिला द्याव्यात आणि मग घरपट्टी लागू करावी। कुपवाड महानगरपालिकेची घरपट्टी निरीक्षणाप्रमाणे वाढ करण्यात आली। तर ही घरपट्टी निरीक्षणाप्रमाणे न लावता सुरुवात चालू करावी। सर्व लोक घरपट्टी भरायला तयार आहे। निरीक्षणाचा दर हा पुणे मुंबईचा रेट आहे। अ वर्गातल्या महापालिका असताना त्या ठिकाणचे दर हे ड वर्गातली महापालिका आपली सांगलीची असताना या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। ही घरपट्टी या ठिकाणी मध्यमवर्गीय लोक गोरगरीब लोक राहतात। अजून शहरासारखं कुपवाड नाही, ग्रामीणसारखं वाटतंय, तरी ही घरपट्टी अन्यायकारक आहे। येणाऱ्या महासभेमध्ये ही घरपट्टी परत एकदा विषय घ्यावा। महापौरांना एक विनंती आहे, आयुक्तांना विनंती आहे की ही घरपट्टी कमी करण्याचा उद्देशानं येणाऱ्या महासभेमध्ये विषय घेऊन ही घरपट्टी कमी करावी। अन्यथा या घरपट्टीच्या विरोधात वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। तरी वेळेत याचा निर्णय योग्य तो लवकरात लवकर घ्यावा। घरपट्टी संदर्भात ही निवेदन आहे, जी काय घरपट्टी व्हॅल्युएशन करून प्रॉपर्टी तिच्यावर राखलेली आहे। म्हणजे आज माझी 10 लाखाची इमारत होती, तिची कोट किंमत झाल्या तर त्या महापालिकेत त्या कोटीवर घरपट्टी आखलेली आहे। मग त्याच्या संदर्भात आहे आणि हे सगळं कामकाज नगरसेवकने निस्तारायचं। प्रत्येकाला त्यांच्या दारात जायला आम्ही मोकळं नाही। महापालिका ड वर्गात असल्या आहे, त्यांच्या सुखसोयी काही नाही, घरपट्टी आकारली गेलेली आहे गेले आणि सुखसोयी काही नाही पहिलं का। आणि दुसरा मुद्दा, हा प्रस्ताव नगरसेवकने तिथं मांडायचा। तुम्हाला आम्ही निवडून दिले, आमदार खासदार काय बोलत, त्यांचा काही संबंध नाही। नंदीच्या पाया पडायचे महादेवाच्या नंतर देवळात गेलं पहिला नंदीला धरायचं। आमदारांना सांगितलं की नाही तुम्ही? ते नगरसेवकने सांगायचं आमचा संबंध नाही, आम्ही वार्डात निवडून दिले त्याला। आमचा प्रस्ताव त्यांनी मांडायचा, आमदार खासदार मंत्री काय असेल। नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? घरपट्टी कमी करणे, घरपट्टी कमी आणि पट्टी बी लिमिटेड ठेवणे आणि सुखसोयी पहिलं का। आणि पार्किंगचा विषय मुद्दाचा, पार्किंग प्रत्येकाच्या दारात 4 व्हीलर आहेत, त्याचं महापालिकेनं बघायचं। पाण्याचा मुद्दा विषय महत्त्वाचा, पाणी वेळेवर नाही। बाजारीची कमिटी त्यांना माणसं द्या म्हणजे ती माणसं देत नाही। आणि पहिला पार्किंगची व्यवस्था बघा म्हणून लागली होती। कुपवाड शहर व्यापारी संघटनाने संघर्ष समितीने मिळून जे आंदोलन उभा केलं होतं, त्यावेळी पण ह्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात
लक्षात ठेवावं. कुपवाड शहर व्यापारी संघटना आणि कुपवाड शहर संघर्ष समिती ही तुम्ही मागच्या वेळी जसं रस्ता रोको आंदोलन केलं, ह्यावेळी पण रस्ता रोको आंदोलन करून ही आम्हाला अजिबात कर मान्य नाही. सांगली मिरज या ठिकाणी घरपट्टी वाढ केली आहे. याचा दर रेडी रेकनरप्रमाणे लावण्यात आलेला आहे. तर हा रेडी रेकनरचा दर मुंबई, पुणे अशा मोठ्या अ वर्गातल्या महापालिकेला आहे. तर आपली ड वर्गात महापालिका असताना हे दर इथं नाही पाहिजे. कारण का इथं सामान्य लोक राहतात, मध्यमवर्गीय राहतात आणि रेडी रेकनरच्या दराप्रमाणे म्हटलं तर काही भागात अजून काहीच नाही. सुविधा नसताना सुद्धा तिथं रेडी रेकनरचा दर हा अन्यायकारक आहे. तर येणाऱ्या महासभेमध्ये सर्व नगरसेवकांनी हा ठराव बदलून घ्यावा आणि महापौर आणि आयुक्त साहेबांना एक विनंती आहे की महासभेपुढं हा विषय आणावा. सर्व नगरसेवकांनी एकमतानं निर्णय घेऊन ही घरपट्टी पूर्ववत करावी. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याची साधनं अनेक आहेत, त्या पद्धतीनं ते वाढवून घ्यावीत. तर घरपट्टी आता सध्या तरी वाढवणं बरोबर नाही, असं एक माजी उपमहापौर म्हणून मला एक निवेदन करावं असं वाटतंय आणि याची अंमलबजावणी व्हावी एक विनंती आहे. सांगली मिरज कुपवाड या महापालिकेने नवीन घरपट्टी जी आकारणी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. मूळ गव्हर्नमेंटचा ध्यान हा आपल्या या कार्पेट एरियावर घरपट्टी आकारण्यात जावी असं मूळ ध्यान आहे. पण त्यांनी बिल्डअपवर आकारल्यामुळं ओपन पेज रस्ता, बाल्कनी किंवा संडास बाथरूम किंवा का पार्किंग या जागेवर देखील घरपट्टी आकारली जाते. हे अत्यंत चुकीचं आणि अन्यायकारक आहे. दुसरं, शैक्षणिक संस्था ह्या चॅरिटी कमिशनखाली नोंदलेल्या ट्रस्टच्या जागा ज्या संस्था असतात त्या सगळ्या त्यांनी व्यापारी घर धरून त्यांनी आपल्या घरपट्टी आकारणी केली आहे. ही अत्यंत चुकीची आहे. या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात आम्ही महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. तर आपण ही अन्यायकारक गोष्टीसाठी त्या नवीन निवडून आणल्या नगरसेवकांनी आपल्या महापौरांनी त्याचा जरूर विचार करावा ही माझी विनंती आहे. मी रवींद्र अण्णासाहेब पाटील लिंगायत समाज कुपवाड याचा अध्यक्ष आहे. सध्याला जी घरपट्टी वाढीव केली त्याच्याबद्दल एक दोन शब्द बोलावेसे वाटते. अक्षरशः हास्यास्पद आहे. प्रवास खासदार साहेबांचं मी स्टेटमेंट मोबाईलवर ऐकलं, त्यात असा उल्लेख केला की घरपट्टी वाढीव करत असताना आयुक्तांनी बाकीच्या राजकीय लोकांनी बोलवलं गेलं पण एक सांगलीच्या खासदाराला बोलवलं गेलं नाही आणि ही घरपट्टी वाढीव केली गेली. हा पहिला गोष्ट म्हणजे याच्यात कुठंतरी तुझा भाव दिसतो लोकांच्यावर अन्याय करताना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही घरपट्टी वाढीव करत असताना प्रशासन आणि नगरसेवक ह्या दोघांच्या संगनमतानं एकमेकांच्या सहकार्याने केलं आणि नगरसेवकांनी आपल्यावर येऊ नये म्हणून ही घरपट्टी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर केली गेल्या तरी पण पाठीमागच्या ह्याच्यात दाखवली जाते की प्रशासनाने केली असं खोटं अस्तित्व दाखवलं जातं. आणि मी 10-12 नगरसेवकांनी गाठ पडलो आणि त्यांनाही विचारलं तर सगळ्या नगरसेवकांना सुद्धा मेळात घेतलेले नाही. मग तिथं बसलेल्या ठराविक लोकांनीच आणि ठराविक मंडळींनीच ते बसवून ते प्रशासनाने केले असं दाखवून लोकांच्या माथ्यावर ही घरपट्टी लादली गेलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्याच्या जर खोलावर गेला तर कळेल की नुसतं प्रशासनानंच केलेलं नाही आहे, ह्याच्यामध्ये राजकीय लोक पण सामील आहेत. त्याचा खुलासा त्यांनी करावा की बाबा खरोखर केली, कारण जे मंजूर झालं त्याच्यावर तारखा नाही आहेत सह्या, आयुक्तांच्या सह्या असताना. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाची, कुपवाडमध्ये ड्रेनेजचं काम करत असताना कोट्यवधी रुपये शासनाचे खर्च केले गेले. त्या कामाचा दुजाभाव झाला. तिथं नगरपालिकेचा पैसा भयानक खर्च व्हायला लागला. तो पैसा जर वाचवला तर नगरपालिका व्यवस्थित चालू शकेल. लोकांची घरपट्टी वाढवली म्हणून नगरपालिका चालत्या असा विषय नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो महापालिकेचा सर्वे झाला घरपट्टीसाठी तो सर्वे करत असताना अतिशय चुकीच्या प्रकारे आणि वेगळ्या प्रकारे नुसतं रोडना सर्वे केला गेला. लोकांची मापं चुकीची, लोकांचं बांधकाम चुकीचं, वर्ष चुकीचं. मग त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढं मोठे पैसे दिले कशाला? ते जरी पैसे वाचवले असते तरी महापालिकेचा खर्च वाचला असता. 2-3 गोष्टी. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांच्यावर घरपट्टी लादवलं किंवा वाढवलं आमची महापालिकेत चालणं असे बाकीचे लोक किंवा नगरसेवक किंवा हे दंगा करतात. पूर्णतः भोळा कारभार आहे. कारण तुम्ही 40% आहे ते घरपट्टी वसूल केला आहे, 60% बाकी आहे.
ती जरी 100% तुम्ही वसूल केला तरी महापालिका व्यवस्थित चालू शकते. एवढं सगळं असताना जे लोक भरतात त्यांच्यावरच परत डबल आकारणी करणं आणि अन्याय करणं आणि त्या पद्धती प्रकारानं कुपवाडगावाला कोणत्याही प्रकारची सोय नसताना ती घरपट्टी आकारणं हे अक्षरशः म्हणजे एक सावकारी पद्धत म्हणा किंवा एक हुकुमशाही पद्धतीने म्हणा जे कुपवाडवर घरपट्टी लादली गेली आहे त्याचा आम्ही सर्व लिंगायत समाजाच्या वतीनं विरोध करतो आणि निषेध करतो. न्यायकारक जे घरपट्टी आहे ती फेकून देण्यासारखी आहे. असं जर छोटे कर लावून जर स्वतःहून नागरिक कसे भरतील असं कर लावावा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण जेवताना भाजी जी घेतो त्यामध्ये न कळत मीठ असते चवीपुरतं. तेवढं जर भरले तर आपल्याला टेस्टी लागतं. तुम्ही कर असा लावा की जेणेकरून लोकांनी स्वतःहून पैसे भरतील अशा पद्धतीनं कर लावावा ही एवढीच विनंती आहे. जर हे आताची घरपट्टी ही भाजीत जास्त मीठ झाल्यागत आहे, जास्त मीठ झालेली काय करतोय नागरिक तो फेकून देण्यासारखं आहे. ही घरपट्टी फेकून देण्याच्या लायकीचीच आहे. ह्या पद्धतीनं कर कमी करावा, छोटीशी नकळत मिठासारखी चवीपुरतं घालावी आणि लोक स्वतःहून घरपट्टी भरावे असं कर लावावं ही विनंती. नागरिक बोलले कुपवाड महानगरपालिकेचा एक सदस्य म्हणून एक नागरिक म्हणून गावचा नागरिक म्हणून मला असं वाटत आहे की महानगरपालिकेला अक्षरशः भीक लागली. महानगरपालिकेची अक्षरशः भीक लागली आणि नगरसेवकांना बहुतेक त्यासाठी निधी नसल्यामुळं हा काय तिकडे घरपट्टी वाढवे काय म्हणजे कदाचित घरपट्टीच्या वाढीत त्यांनी नगरसेवकांनी निधी देणार आहेत का. दुसरी गोष्ट म्हणजे असे की बाबा ही घरपट्टी वाढून नगरसेवक काय करते पहिली गोष्ट. आणि हे नगरसेवक सहमतदान झाले का. नगरसेवक त्याचं सहमतदान झाले असले तर पहिला नगरसेवकांनी राजीनामा द्यावा ही पहिली मागणी. आमचे स्थानिक जे नगरसेवक 4 आहेत चारही नगरसेवकांनी राजीनामा तिथून टाकावा. खरं यांना जणाही नाही तर माणूस जर लाज वाटली जर असेल तर तिने लोकांवर होणारा अन्याय तिने थांबावा आणि घरपट्टी जी वाढून जी आल्या ते थांबावा. आणि महानगरपालिकेने जाहीर काढू बाबा महानगरपालिकेला भीक लागल्या आणि तुम्ही आम्हाला भीक द्या. आम्ही सर्वसाधारण आम्ही कोपरकरच्या वतीने आम्ही रुपये आम्ही तुमच्या टाकले टाकतो पण तुम्ही जे आम्हाला घरपट्टी वाढवल्या घरपट्टी कमी द्या. कॉर्पोरेशननं आता नवीन जे घरपट्टीचा विषय सूचित केलेला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. कारण या घरपट्टीच्या मालमत्ता ज्या आहेत या मालमत्तांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण व्यवस्थित झालेलं नाही. ज्याप्रमाणे घरांचं वर्गीकरण होतं आहे स्लॅबची RCC घरं, पत्र्याची घरं, कौलारू घरं त्याप्रमाणे भागाचं वर्गीकरण व्हायला पाहिजे. तर अविकसित भागामध्ये विकसित भागासारखं घरपट्टी लावून चालणार नाही. अविकसित आहे त्यांना क्लास 3 प्रमाणे क्लास 4 प्रमाणे घरपट्टी आकारणी करावी. साधं घरामध्ये धुण्या भांड्यासाठी जे पत्रे मारलेले आहेत त्याचं सुद्धा मोजणी करून घरपट्टी लावलेली आहे ही चुकीची आहे. आता आमच्या विकास सोसायटीचं म्हणलं तर सोसायटी हे सहकारी संस्था आहे. हे व्यवसायाचं स्वरूप नाही तरी पण ते याला सुद्धा क्लास 1 टाईपचं घरपट्टी आकारणी केली आहे ती चुकीची आहे आणि ही मागे घ्या. तर मी दोन्ही संघटनांच्या वतीनं कुपवाडकरांचं व ज्येष्ठ नागरिक व सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. हे जे आंदोलनात पुकारलं गेल्या वर्षी आपण अशाच पद्धतीचं आंदोलन केलं होतं, यशस्वी झालं होतं. पुन्हा त्याच नोटिसा परत पाठवून प्रशासनानं कुपवाडकरांची घोर निराशा केलेली आहे. कुपवाडला कोणत्याही पद्धतीच्या सुखसुविधा नसताना ही अन्यायी घरपट्टी जी लादलेली आहे ते हाणून पाडणारच आम्ही हा निर्धार करून आज या सुरुवातीला सह्याची मोहीम राबवून आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया यांचा निवेदनात समावेश करून महापालिकेला रास्ता रोकोचा आंदोलनाचा इशारा आम्ही यापुढच्या आंदोलनाची दिशा ठरवत आहोत. कुपवाड हे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये येतं. पण सांगली मिरज यांच्या तुलनेत किंवा तुम्ही जर का आजूबाजूचा परिसर बघितला की बामनोळीमध्ये लायब्ररी आहे, वाचनालय आहे, स्टडी रूम आहे, गार्डन आहे, ग्राउंड आहे. पण या पद्धतीने एका ग्रामीण बामनोळीमध्ये ज्या सुखसुविधा आहेत त्या कुपवाडला आपल्याला अवेलेबल नाही आहेत. तुम्ही दवाखान्याचा विषय घ्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी रस्ते असू दे, गार्डन्स असू दे, आमच्या लहान मुलांसाठी एक चिल्ड्रन्स पार्क ज्या पद्धतीने नेमिनाथ नगर सांगलीला आहे किंवा मिरज
सुविधा जी आहे, आज आमची पोरं रस्त्यावर गोट्या खेळण्याची कामं करतात. आमच्या मुलांना काही त्यांचं भविष्य आहे की नाही हा आम्ही प्रश्न दरवेळी उपस्थित करतो. मागच्या वेळी ज्या पद्धतीने कॅपिटल व्हॅल्यूच्या आधारावर घरपट्टी लादली होती, ही घरपट्टीचं फक्त नाव बदलून आता त्यांनी रेडी रेकनर दराच्या ह्याच्यावर त्यांनी परत घरपट्टी लादली आहे. आम्हाला या पद्धतीची कुठलीच घरपट्टी आम्हाला मान्य नाही आहे. खरं तर पहिला कुपवाडकरांना सुविधा तुम्ही द्या आणि त्यानंतर आमच्याकडनं तुम्ही घरपट्टी वसूल करण्यासाठी या. आम्ही तुम्हाला प्रत्येक पद्धतीने इन्कम टॅक्स देतो. त्यानंतर तुम्ही आमच्याकडनं मालावरचा टॅक्स घेता जो इनडायरेक्ट टॅक्स आहे, पण तुम्ही आम्हाला त्यामधलं कुठलीही सुविधा देत नाही. तुम्हाला जर का खरंच डेव्हलपमेंट करायचं असेल आणि तुम्हाला करायचं, तुमच्याकडे पैसे नाही असं जर का तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सांगलीला ज्या पद्धतीने डिजिटल लावलेत त्या पद्धतीने तुम्ही त्यातनं ॲडव्हर्टाईजमेंटमधनं पैसे तुम्ही गोळा करू शकता. नाही झालं तुम्ही तुमचा पगार कमी करा, पण आमच्यावर तुम्ही बर्डन देऊ नये, आमची ही विनंती आहे. मागच्या वेळी तुम्ही आम्ही कुपवाडकराने रस्ता रोको केला होता आणि त्या मागण्या पूर्णपणे हे जे करवाढ आहे ते आम्ही रद्द केली होती. या पुढचं आज प्रथमतः आम्ही स्वाक्षर मोहीम घ्यायला लागलो आहे आणि यानंतर आम्ही परत एकदा तुम्हाला चेतावणी देतो की याहून मोठं आंदोलन आम्ही करणार आहे आणि आम्ही या घरपट्टीला विरोध करणार आहोत. सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं जे नागरिकांना वाढीव घरपट्टी जी दिलेली आहे ती रेडी रेकनर रेटनुसार त्यांनी आकारलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 5 गुंठ्याचा जर प्लॉट असेल तर त्यात 2 खोल्या असल्या तर 2 खोल्या प्लस मोकळ्या जागेची त्यांनी घरपट्टी आकारलेली आहे. वास्तविक आमची महानगरपालिका ही ड वर्गातली आहे आणि यांनी जो घरपट्टी आकारलेली आहे ते पुण्या मुंबईच्या महापालिकेच्या रेटप्रमाणे यांनी आकारलेले आहे. आणि जी घरपट्टी आकारलेली आहे त्या घरपट्टीच्या मानानं आमच्याकडं नागरी सुविधा कोणत्याही नाहीत. न गटारीची सुविधा, न पाण्याची सुविधा, न घंटागाडीची सुविधा कुठलीही नसताना यांनी ही जी बेकायदेशीर घरपट्टी वाढवलेली आहे ते शासनानं त्वरित त्याला स्थगिती द्यावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले का? आणि ही घरपट्टी वाढवत असताना लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना विश्वासात घेतलं नाही, स्थानिक आमच्या नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही की शासनानं मनमानी पद्धतीनं घरपट्टी वाढ केलेली आहे ही त्वरित रद्द करावी